आजी दादांवर प्रेम करणारे आपल्या कळम तांडोली जिल्हा परिषद गटाचे सर्व पक्षीय सर्व कार्यकर्ते, शाहू फुले आंबेडकरांचा वारसा घेऊन चाललेला आपला राष्ट्रवादी पक्ष, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय अजितदादा नामदार वळसे पाटील साहेब यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे आपण सर्व कार्यकर्ते, वेळ अडचणीची आहे, वेळ भावनेची आहे, जे घडायला नको होतं ते घडून गेलं. आपण प्रत्येक जण आयुष्यामध्ये अडचणीमध्ये अजितदादांचाच राहणार आहोत, परंतु एक गोष्ट महत्वाची आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांचा, शाहू फुले आंबेडकरांचा अभिप्रेत असणारा पक्ष होता. आंबेगाव तालुक्याच्या जडणघडणीचा जर इतिहास घेतला, कैलासवासी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील दादा असतील, शरद पवार साहेब असतील, त्याच्यानंतर अजितदादा पवार साहेब असतील, नामदार वळसे पाटील साहेब असतील, 50 वर्षाच्या इतिहासामध्ये किंवा 50 वर्ष पाटील मागे गेल्यानंतर ही सतत जोडगोळी त्या ठिकाणी राहिलेली आणि आपण सारी मंडळी त्या दोन्ही घराण्याच्या पाठीमाग पवार साहेब, पवार घराणं आणि वळसे पाटील घराणं या घराच्या पाठीमागे त्या ठिकाणी राहिलेले आहे. त्याचं कारण असं आहे, विकास झाला पाहिजे, शेतकऱ्याचं, कामगाराचं, कष्ट करायचं, सगळ्यांचं जीवन मला उंचवलं पाहिजे. सतीश भाऊ, अंकितराव, वैभव शेठ सगळ्या मंडळींना अजितदादांच्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या, पण मला एक वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी सांगायचं. आज जर आपण इथं बसलोय आणि अजितदादा वरून जर आपल्याकडे बघता येत ना, अजितदादा जर म्हटले मी माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी दर महिन्याला जे काही देत होतो ते कशासाठी देत होतो, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावं, त्यांचे दिवस आनंदाचे जावेत म्हणून मी त्या ठिकाणी मी भूमिका घेतली होती. ठीक आहे, खऱ्या अर्थानं ह्या महाराष्ट्रातली, या आंबेगाव तालुक्यातली, ही जिल्हा परिषद गटातली सगळ्यात जास्त दुःखी कोण झाली असेल तर अजितदादांची लाडकी बहीण आज दुःखी झालेली. कारण त्या बहिणींचा अजितदादाकडे बघण्याचा विषय किंवा बघण्याची भूमिका ही फार वेगळी होती. मला आठवतंय काल 4 दिवसापूर्वी तुळशीताई भोर, उषाताई कानडे, सीमाताई खिलारी यांनी भक्ती शक्ती नावाची ट्रीप आयोजित केली आणि त्याची विषय म्हटला आम्हाला जायचं देवाला. आणि भूमिका काय होती त्यांची,